बातमी आहे पावसासंदर्भात। मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तुफान पाऊस सुरू आहे। रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढलाय। सकाळपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। रात्रीपासूनच मुंबई उपनगरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। सकाळी सुद्धा जोरदार पाऊस हा बरसत आहे। मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तुफान पाऊस सुरू आहे। रात्रीपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। तर सकाळी सुद्धा जोरदार असा पाऊस बरसत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तुफान पाऊस होतोय। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आता हा पाऊस होत असल्याची माहिती आपण पाहतोय। रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे। मुंबई, ठाणे, रायगडमध्ये तुफान पाऊस सुरू आहे। राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। तर आज सकाळी सुद्धा जोरदार पाऊस बरसत आहे। रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात जोरदार असा पाऊस सुरू आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे। सकाळी सुद्धा पावसाचा जोर हा कायम आहे। काय अधिकची माहिती? कालपासून आपण पाहत असू की सातत्याने मुंबईमध्ये असतील पावसाच्या सरी येणं जाणं सुरूच आहे आणि त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये सातत्याने ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। आत्ताही आपण पाहू शकतो मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। सकाळी जोरदार सरी बरसल्या होत्या, मात्र आता पावसाने थोडी उघडझाप सुरू केलेली आहे। त्यामुळे या रिमझिम सरींमुळे दृश्यमान मात्र प्रचंड कमी आहे। सकाळचे 7 वाजले असले तरीही अद्यापही वाहनांना जे आहेत त्या समोरच्या हेडलाईट लावल्याशिवाय गाडी चालवणं शक्य होत नाही आणि म्हणूनच एकूणच आज दिवसभरामध्ये अशाच प्रकारच्या सरी बरसतील असा इशारा आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। रायगड आणि पालघरमध्ये मात्र ऑरेंज अलर्ट असल्यामुळे कुठेतरी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे। मात्र तुर्तास तरी आज तरी मुंबईमध्ये पावसाची सतत ये-जा आपल्याला पाहायला मिळू शकते। जी नक्कीच, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।